गुन्हेगारी आणि बेकायदेशीर धंद्यांवर अंकुश ठेवण्यासाठी पोलीस नेहमीच सतर्क असतात. पण काही वेळा गुन्हेगारांचे जाळे इतके मोठे असते की ते शोधून काढणे मोठे आव्हान ठरते. अमरावती पोलिसांनी अशाच एका रॅकेटचा पर्दाफाश केलाय, जिथे कोणत्याही परवानगीशिवाय गाड्या स्क्रॅप केल्या जात होत्या. या कार्यवाहीत लाखो रुपयांचा स्क्रॅप जप्त करण्यात आला असून अनेक आरोपींना अटकही करण्यात आली आहे. अमरावतीच्या गुन्हे शाखेने ट्रान्सपोर्ट नगर परिसरात एका मोठ्या कारवाईत विनापरवाना स्क्रॅप करणाऱ्या एका मोठ्या टोळीचा पर्दाफाश केलाय. मिळालेल्या गुप्त माहितीनुसार ट्रान्सपोर्ट नगर येथे काही लोक कोणत्याही अधिकृत परवानगीशिवाय जुन्या गाड्या स्क्रॅप करण्याचे काम करीत होते. यानंतर पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेने तातडीने छापा टाकलाय. या छाप्यात पोलिसांना धक्काच बसला. तिथे 48 लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या स्क्रॅप केलेल्या गाड्या आणि इतर साहित्य आढळून आले. विशेष म्हणजे या गाड्या स्क्रॅप करण्याकरिता कोणत्याही प्रकारची आरटीओची परवानगी घेण्यात आलेली नव्हती. हा सर्व प्रकार बेकायदेशीरपणे सुरू होता. पोलिसांनी या प्रकरणी स्क्रॅप करणाऱ्या आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात भंगार साहित्य जप्त करण्यात आले आहेत. ही कारवाई अमरावती पोलिसांकरिता एक मोठे यश आहे, कारण अशा बेकायदेशीर कामांमुळे अनेकदा गुन्हेगारी वाढते आणि चोरांना चोरीच्या गाड्या विकण्याकरिता एक सुरक्षित ठिकाण मिळते. या कारवाईमुळे अशा बेकायदेशीर धंद्यांना निश्चितच मोठा आळा बसणार आहे. पोलीस आयुक्तालय गुन्हे शाखेने ट्रान्सपोर्ट नगरमध्ये छापा टाकून येथे चोरीच्या गाड्या पकडलेल्या आहेत. ज्या गाड्यांना स्क्रॅप करून विकण्याचा व्यवसाय हा ट्रान्सपोर्ट नगरमध्ये केला जाते. यामध्ये गुन्हे शाखेचे प्रमुख संदीप चव्हाण यांनी कारवाई केली असून या ठिकाणी ही कारवाई कशी झाली आणि कसा माल जप्त करण्यात. अमरावती शहरातील ट्रान्सपोर्ट नगर या परिसरामध्ये काही मोठमोठी स्क्रॅपची आणि भंगारची दुकानं असल्याची माहिती मिळाली आणि आज सकाळी लवकरच 7 वाजल्यापासून ही मोहीम हातात घेऊन अशी सर्व दुकानं चेक केली आणि सदरच्या ज्या गाड्या किंवा जो मुद्देमाल त्या ठिकाणी होता, या मुद्देमालाच्या एकंदरीत त्याच्या मालकीबद्दल, त्याच्या एकंदरीत कायदेशीर प्रक्रियेबद्दल त्यांना विचारणा केली असता, दुकानाच्या मालकांना विचारणा केली असता त्यांच्याकडे कोणतेही कायदेशीर पुरावे दिसून आलेले नाही. त्यामुळे महाराष्ट्र पोलीस कायद्याप्रमाणे आपल्याला तो चोरीचा आहे असा संशय निर्माण झाला आणि त्याप्रमाणे आपण सर्व मालकांना 41 कलम 41 प्रमाणे अटक केलेली आहे आणि जो माल आहे तो चोरीचा संशय आमचा बळावल्याने सर्व मुद्देमाल सुमारे 48 लाख रुपयाचा मुद्देमाल यामध्ये आम्ही जप्त केलेला आहे. एकूण याच्यामध्ये आरोपी किती वाढले? 3 आरोपी आहेत, 3 मालक आहेत जे 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 त्यांच्या दुकानात हा माल जप्त केलेला आहे. ते सध्या आपण त्यांना आरोपी केला आहे. हा माल कुठून आलेला आहे, आणखी कोणाकोणाकडे त्यांनी डिस्ट्रीब्यूट केला, त्यानंतर याबाबत सविस्तर तपास चालू आहे. आपल्याकडे अशी सुद्धा माहिती आहे की शहरामधून जे काही चारचाकी वाहन जे आहेत चोरीला जातात आणि ट्रान्सपोर्ट नगरमध्ये ते विकल्या जातात असं म्हटलं जातं. अगदी बरोबर आहे. त्याच अनुषंगाने आम्ही ही मोहीम राबवली होती की जे वाहनातल्या चोरीचे काही तोडल्या जातात का, स्क्रॅपमध्ये त्याची तोडफोड होते का, या अनुषंगाने अद्याप तर अशी खात्रीशीर कोणतीही बातमी आम्हाला आत्ताची जी माहिती आहे, जे वाहनं मिळाले आहेत त्याचे इंजिन नंबर, 33 नंबर हे फोडलेले आहेत. त्यामुळे आता निश्चित त्याबद्दल सांगणं उचित होणार नाही, परंतु तपासादरम्यान आरोपीबद्दल केलेल्या इंट्रॉगेशनमध्ये ही बाब जर पुढे आली तर ती गंभीर असेल. अमरावती गुन्हे शाखेची ही कारवाई निश्चितच कौतुकास्पद आहे. यामुळे शहरातील अवैध धंद्यांवर अंकुश बसण्यास मदत होईल. या प्रकरणी सखोल चौकशी करून यामागे आणखी कुणाचा हात आहे का याचाही तपास करणे आवश्यक आहे, जेणेकरून अशा प्रकारच्या गुन्हेगारीला मुळापासून संपविता येईल. अमरावती ग्रामीण पोलिसांनी पुन्हा एकदा धडक कारवाई करत खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला जेरबंद केले. चांदूर रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या खुनाच्या प्रकरणाने परिसरात खळबळ उडाली होती. तब्बल 6 दिवस पोलिसांना चकवा देणाऱ्या आरोपीला अखेर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गजाआड केले. 15 ऑगस्ट रोजी चांदूर रेल्वे तालुक्यातील मालखेड गावात कौटुंबिक वादातून मोठा अनर्थ घडला आहे. फिर्यादी ज्योत्स्ना ठाकरे हिला घेण्यासाठी तिचा पती 39 वर्षीय देवीदास उर्फ सूरज अंबादास ठाकरे हा माहेरी आला होता. मात्र ज्योत्स्नाचे वडील 65 वर्षीय दामोदर श्रावण अळणे यांनी मुलीला पतीसोबत पाठवण्यास नकार दिला. यामुळे संतापलेल्या देवीदास ठाकरेने जवळ असलेल्या लाकडी फडीने दामोदर अळणे यांच्या डोक्यावर वार केला. या हल्ल्यात दामोदर अळणे गंभीर जखमी झालेत. त्यांना नागपूर मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले आहेत, परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झालाय. या दरम्यान मुलीचे रक्षण करण्यासाठी आलेल्या प्रभा अळणे यांच्यावरही आरोपीने हल्ला करून त्यांना जखमी केलेत. या घटनेनंतर आरोपी देवीदास ठाकरे फरार झाला. चांदूर रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचा शोध सुरू असताना स्थानिक गुन्हे शाखेला गुप्त माहिती मिळाली आहे की आरोपी कडमजापूर ऑटो स्टॉप जवळ दिसून आला आहे. पोलीस उपनिरीक्षक मूलचंद भांबुरकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तात्काळ धाव घेतली व आरोपीला ताब्यात घेतले. नंतर त्याला पुढील कारवाईकरिता चांदूर रेल्वे पोलीस ठाण्यात सुपूर्द करण्यात आले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या आदेशाने तसेच पोलीस निरीक्षक किरण वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. खुनाचा गंभीर गुन्हा करून फरार झालेल्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केल्याने नागरिकांमध्ये पोलिसांच्या कार्यप्रणालीबद्दल समाधान व्यक्त केले जात आहे. अमरावती ग्रामीण पोलिसांनी दाखवलेली तत्परता ही खरंच कौतुकास्पद आहे. अमरावती जिल्ह्यातील मासोद ते वडगाव माहोरे मार्गावरील खदानामध्ये सोफियातील राख टाकली जात असल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. या राखेच्या खड्ड्यात लोक आणि जनावरे पळत असून जीव गमावत आहेत. नुकतीच गाभण म्हैस मृत्युमुखी पडल्याने परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिकांनी अनेकदा फोन करून खदान मालकाला कळवले, मात्र मालकाकडून कोणतीही दखल घेतली जात नसल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनलाय. या ठिकाणी उपस्थित असलेले गिरीश चौधरी आणि काळबांडे परिवार यांच्या समोर ही हृदयद्रावक घटना घडली. खदानातील बेजबाबदारपणामुळे जीवितहानी होत असतानाही प्रशासन आणि मालक याकडे दुर्लक्ष करत असल्याची नागरिकांची तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सकाळी 6 वाजता म्हणजे रात्री 6 वाजतापासून म्हैस फसलेली आहेत. 6 वाजतापासून म्हैस फसली आहेत. आम्ही एवढ्या जणांना मिळून सगळ्यांनी ते म्हैस काढली. आणि आम्हाला असं वाटत होतं का ते म्हैस बा निघते. ते म्हैस निघते तर अशी येऊन बसली. 8-8:30 वाजेपर्यंत ती म्हशीची वाट पाहिली. 5-10 वेळा चक्रा मारल्या त्याच्यात. रात्रीपासून तर आता सकाळपर्यंत डॉक्टर साहेब येऊन गेले. एकामेकाला फोन लावून राहिला, तो त्याच्यावर झाडून आला, तो त्याच्यावर झाडून आला. एकही जण येऊन नाही राहिला इथं कोणीच. या आले पाहिजे ना. येईनं ग्रामसेवकानं, त्या आपल्या सरपंचानं, उपसरपंचानं परमिशना दिलेल्या. याच्यात पैसे खाऊन बसले पुरी ग्रामपंचायत. करून काय राहिले हे म्हैस पुरीच्या मायबीन मराले हे झाली. एक जण येऊन नाही राहिला इथं कोणीच. या आले पाहिजे ना त्यानं. ट्रक उभा राहते तो इथंच. हे नका फोडू. नाही ट्रक राहते इथंच. माणसानं काही ना काही हे करायला पाहिजे ना. हे ना या आले पाहिजे. एकही नाही येऊन राहिलं इथं. हे जर लवकरात लवकर नाही म्हैस भरून दिली पाहिजे तेवढी. मालकाईले फोन लावून राहिला, मालकही उचलून नाही राहिला. एकही मालक फोन नाही उचलून राहिला. तो त्याच्यावर ढकलू राहिला. काल रात्रीपासून म्हैस पडलेली आहे आणि नेहमीच असे म्हैस पडल्या जाते असं गावकऱ्यांच्या वतीनं सांगण्यात येते. आणि याच्यामध्ये तार कंपाऊंड वगैरे काहीच केलेलं नाही आहे. हे जर पूर्ण पाहिलं तर राखीनं भरलेलं आहे. आणि ज्या खदान बांधकांना यांनी फोन केलेला वगैरे आहे ते काही त्याचा रिस्पॉन्स देत नाही. आणि अशीच जर जीवितहानी होत राहिली तर आज तर गुरंढोरं आहे, उद्या मनुष्यबळ आहे आणि लहान मुलं आहे. इथं जर कंपाऊंड वगैरे असतं तर हा भाग थाळला गेला असता. आणि एवढी मोठी गाभण असलेली म्हैस ती जर अशा गावकऱ्यांना, लोकांना ज्यांच्या हातात एवढ्या वर्षापासूनची सत्ता आहे त्याबद्दल जर तुम्ही इथे जर असं करत राहाल तर याच्यानंतर किती जीव जाऊ शकते असं याच्यावरून निदर्शनात येते. आणि गाभण म्हैस असल्यामुळं आणि इथं प्रॉपर जे लोक काम करतात किंवा मालक आहेत ते स्वतःही इथं यांनी फोन केलेले आहेत खूपदा सकाळपासून आणि कालपासून. पण तरी ते इथं येत नाही. म्हणजे मानसिकता अशी आहे का हे फक्त पैसे कमवण्याचा धंदा आहे, परंतु लोकांच्या जीवितहानीचा आणि प्राण्यांच्या जीवितहानीचा याच्यावर फार मोठा धोका आहे असं लोकांच्या वतीनं असं वाटते. इथे अनायसे पोलीस पाटीलही आहेत आणि बाकीचे लोक आलेले आहेत. डॉक्टर वगैरे पाहणी केली आहे. परंतु जोपर्यंत ते मालक या बाबतीत हे करत नाही तोपर्यंत ते घरचे लोक काही बोलणार नाही असं मला आढळते. खदानामध्ये सोफियातील राख टाकल्यामुळे लोक आणि जनावरांचा जीव धोक्यात आला आहे. ही बाब प्रशासनाने तातडीने गांभीर्याने घेऊन कारवाई करणे आवश्यक आहे. अन्यथा अशा घटना पुन्हा घडून आणखी मोठे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
अमरावती शहरातील वाढत्या वाहतुकीच्या कोंडीमुळे नागरिक त्रस्त झाले होते. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी आता प्रशासनाने कठोर पावले उचलली आहेत. नुकत्याच झालेल्या बदल्यांमुळे बडनेऱ्यामधील वाहतूक विभाग अधिक सक्रिय झाला असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई सुरू करण्यात आली आहे. अमरावती शहराची वाहतूक व्यवस्था अधिक चांगली करण्याकरिता प्रशासनाने कंबर कसली आहे. मनपा आयुक्त सौम्या शर्मा आणि पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत शहरातील वाहतूक कोंडी, अपुरी पार्किंग व्यवस्था आणि पदपथांवरील अतिक्रमण यांसारख्या गंभीर समस्यांवर चर्चा झाली. या बैठकीनंतर लगेचच वाहतूक विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. या बदल्यांचा परिणाम म्हणून बडनेरा पोलीस स्टेशन अंतर्गत वाहतूक पोलीस आता पूर्णपणे ऍक्टिव्ह झाले आहेत. बडनेरा नवी वस्ती बसस्थानक जवळ यवतमाळ वाय पॉइंट, जय हिंद चौक, जुनी वस्ती परिसर आणि अल्माज गेट चौकासारख्या महत्त्वाच्या ठिकाणी वाहतूक पोलिसांनी विशेष तपासणी मोहीम सुरू केली आहे. वाहतूक शाखेच्या या कारवाईमुळे अनेक नियमबाह्य गोष्टींवर नियंत्रण मिळण्यास मदत झाली आहे. याच मोहिमेचा भाग म्हणून जय हिंद चौकात PSI शब्बीर खान आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केवळ 5 तासात 19 वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई केली आहे. नो पार्किंग, नो एंट्री, कागदपत्रे नसणे आणि ट्रिपल सीट दुचाकी चालविणे यांसारख्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईतून केवळ 5 तासात 16,650 रुपयांचा दंड वसूल करण्यात आलाय. वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विल्हेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम यशस्वी झाली आहे. वाहतूक पोलिसांच्या या सक्रियतेमुळे वाहतुकीच्या नियमांना न जुमानता मनमानी करणाऱ्या वाहन चालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काही नागरिकांनी या कारवाईचे स्वागत केले आहे आणि यापुढेही अशीच कठोर कारवाई सुरू ठेवल्यास शहरातील वाहतूक व्यवस्था सुधारण्यास नक्कीच मदत होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे. या मोहिमेमुळे अमरावती शहरात वाहतूक नियमांची अंमलबजावणी प्रभावीपणे होताना दिसत आहे. वाहतूक पोलीस आणि नागरिकांच्या सहकार्याने ही मोहीम यशस्वी झाल्यास भविष्यात शहरातील वाहतूक अधिक सुरळीत होईल अशी अपेक्षा आहे. शांतता, सलोखा आणि एकतेचा संदेश घेऊन अमरावती शहरात गणेशोत्सवाचा श्री गणेशा होणार आहे. या पवित्र सणांच्या पार्श्वभूमीवर समाजात धार्मिक आणि जातीय सलोखा कायम राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने एक अनोखा पुढाकार घेतलाय. बडनेरा पोलीस स्टेशनच्या वतीने आयोजित या संयुक्त बैठकीत पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांच्या निर्देशानुसार शांतता समितीचे सदस्य आणि वरिष्ठ अधिकारी एकत्र आले. या बैठकीचा उद्देश होता गणेशोत्सव, पोळा आणि ईद ए मिलाद सारखे सण एकजुटीने साजरे करणे आणि त्यातून निर्माण होणाऱ्या समस्यांवर एकत्रितपणे उपाय शोधणे. अमरावती शहर बडनेरा पोलीस स्टेशन परिसरात गणेशोत्सव, पोळा आणि ईद ए मिलाद यांसारख्या मोठ्या सणांच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तालय अमरावती शहर आणि बडनेरा पोलीस स्टेशन यांनी संयुक्त बैठक आयोजित केली होती. ही बैठक फक्त औपचारिक सोहळा नव्हती, तर समाजातील विविध घटकांना एकत्रित आणून सलोख्याचा संदेश देण्याचा एक प्रयत्न होता. झुलेलाल मंगल कार्यालयात आयोजित या बैठकीला पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांच्या निर्देशानुसार सहाय्यक पोलीस आयुक्त गणेश शिंदे आणि उपायुक्त कैलास पुणकर यांनी मार्गदर्शन केलेत. बडनेरा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील चव्हाण यांच्यासह महसूल, वीज वितरण, सार्वजनिक बांधकाम, आरोग्य आणि महाराष्ट्र जल प्राधिकरण विभागांचे अधिकारीही उपस्थित होते. या बैठकीत शांतता समितीचे सदस्य, गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष आणि स्थानिक नागरिकांनी त्यांच्या समस्या आणि सूचना मांडल्यात. या समस्या विशेषतः वीज वितरण, पाणी पुरवठा आणि इतर पायाभूत सुविधांशी संबंधित होत्या. संबंधित विभागांनी या समस्यांची तात्काळ दखल घेऊन त्यावर लवकरच उपाययोजना करण्याचे आश्वासन दिलेत. यावेळी अधिकाऱ्यांनी सर्वांना सण एकतेने आणि अखंडतेने साजरे करण्याचे आवाहन केलेत आहे. हेड कॉन्स्टेबल जगदीश शिरपुरे यांनी कार्यक्रमाचे संचालन केले आणि PSI गीते यांनी उपस्थितांचे आभार मानलेत. ही बैठक केवळ समस्या निवारणापुरती मर्यादित नव्हती, तर ती पोलीस प्रशासन आणि नागरिक यांच्यातील विश्वासाचा पूल मजबूत करणारी होती. पोलीस आयुक्तालय अमरावती शहर, पोलीस आणि नागरिकांच्या या एकत्रित प्रयत्नांमुळे अमरावती शहरात सण उत्सव उत्साहात आणि शांततेने साजरे केले जातील अशी आशा व्यक्त केली जात आहे. एकजुटीने, शांततेने आणि सलोख्याने कोणतेही आव्हान पेलता येतं, हेच या बैठकीतून सिद्ध झाले. सण उत्सव आणि निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज आहे.
याच तयारीचा भाग म्हणून अमरावती पोलीस आयुक्तांनी एक मोठा निर्णय घेतलाय. शहरातील 55 सराईत गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले आहे. जनतेने सतर्क राहावे आणि हे तडीपार गुन्हेगार शहरात दिसल्यास पोलिसांना तात्काळ माहिती द्यावी, असे आवाहन पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांनी केले. अमरावती शहरात आगामी काळात पोळा, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, ईद यांसारखे सण आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर संभाव्य गुन्हेगारी करणाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस विभाग सक्रिय झाला आहे. पोलीस आयुक्तालयाने 50 सराईत गुन्हेगारांना शहर हद्दीतून तडीपार केले आहे. पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. जर हे तडीपार गुन्हेगार शहरात लपून छपून आढळले किंवा त्यांच्याबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास नागरिकांनी तात्काळ पोलिसांना कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे. माहिती देण्यासाठी पोलीस नियंत्रण कक्षाचा क्रमांक 0721255100, पोलीस डायल 112 किंवा गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक यांच्या मोबाईल नंबर 7972478500 वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या दरम्यान कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासोबतच पोलीस प्रशासन मिशन वाईप आउट या अंतर्गत सामाजिक उपक्रमांमध्येही पुढाकार घेत आहेत. या अभियानाचाच एक भाग म्हणून येत्या 24 तारखेला भव्य सायकल मॅरेथॉन रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीमध्ये विद्यार्थ्यांसाठी 10 किलोमीटर, विद्यार्थिनींसाठी 50 किलोमीटर आणि मुलांसाठी 100 किलोमीटरची सायकल स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत विजेत्यांसाठी आकर्षक बक्षिसे देखील ठेवण्यात आली असल्याची माहिती पोलीस उपायुक्त रमेश धुमाळ यांनी दिली आहे. अमरावती पोलीस आयुक्तालयामध्ये 2024 ते आजतागायत एक 55 तडीपार केलेले आहेत आणि यांच्यावरती हे सराईत गुन्हेगार आहेत. यांच्यावरती शरीराविरुद्धचे, मालमत्तेविरुद्धचे गुन्हे दाखल आहेत आणि अशी लिस्ट जी आहे ती आज आपण आयुक्तालयाच्या वेबसाईटवरती प्रसिद्ध केलेली आहे. तशीच प्रेस नोटमध्ये सुद्धा दिलेली आहे. नागरिकांना असं आवाहन करण्यात येत आहे की यातील जर कुणी पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत येऊन राहत असेल किंवा फिरत असेल त्याची माहिती आपण डायल 112ला द्यावी किंवा आम्ही जो मोबाईल नंबर वेबसाईटवरती आणि प्रेस नोटवरती दिलेला आहे त्या मोबाईल नंबरवरती सुद्धा द्यावी. धन्यवाद. तडीपार जे गुन्हेगार आहेत ते जर वापस हद्दीमध्ये आले तर त्याच्यावर कोणती कारवाई पोलिसांना वापस करता येईल? त्याच्यावरती आपण नेहमीप्रमाणे 142 प्रमाणे कारवाई करतो आणि त्यांना पुन्हा त्याच्यावरती केस दाखल होते आणि त्याचं रेकॉर्ड बनतं. पुन्हा त्याला हद्दीबाहेर सोडलं जातं. येणारे गणेशोत्सव आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये आता पोळा आहे, मोठ्या प्रमाणात कर वगैरे सुद्धा शांतता सुव्यवस्था भंग नाही म्हणून काय सूचना आहे? तर यामध्ये कालच माननीय पोलीस आयुक्त सर यांच्या मार्गदर्शनाखाली शांतता कमिटीची मीटिंग घेण्यात आलेली आहे आणि यामध्ये अदर डिपार्टमेंटचे प्रतिनिधीसुद्धा हजर होते आणि मोठ्या संख्येने सर्व जात धर्मियांचे प्रतिनिधीसुद्धा हजर होते आणि त्यामध्ये सर्व सूचना ज्या आहेत त्या सूचना सांगितलेल्या आहेत. त्याचप्रमाणे त्या नागरिकांच्या ज्या सूचना आहेत त्याही आपण सर्व त्याचाही आढावा घेतलेला आहे आणि या दरम्यान जे येणारे सण आहेत, गणेशोत्सव असेल किंवा ईद असेल किंवा पोळा असेल, तो अतिशय शांततेत नेहमी अमरावती शहराच्या एकूणच जे त्याचं महत्त्व आहे त्या महत्त्वाला आणि शांतताप्रिय अशा अमरावती शहराला योग्य असा सण साजरा होईल अशी पोलिसांची अपेक्षा आहे. अमरावती पोलिसांचा हा दुहेरी पवित्रा निश्चितच कौतुकास्पद आहे. एकीकडे सराईत गुन्हेगारांना हद्दपार करून कायदा सुव्यवस्था राखण्याचा प्रयत्न आणि दुसरीकडे सायकल रॅली सारख्या उपक्रमांमधून सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न. आता या मोहिमेला नागरिकांचा कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. पश्चिम विदर्भात अवकाळी पावसाने हाहाकार माजवला आहे. अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयाने नुकताच प्राथमिक अहवाल जाहीर केला असून यात 26 जणांचा मृत्यू, 250 जनावरांची हानी आणि तब्बल 2,29,000 हेक्टर शेती पिकांचे नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले आहे. शेतकरी मोठ्या संकटात सापडला असून गावागावात भीतीचं वातावरण पसरलं आहे. पाहूया सविस्तर वृत्त. 1 जून ते 18 ऑगस्ट या कालावधीत पश्चिम विदर्भात पावसामुळे मोठ्या प्रमाणावर हानी झाल्याचे चित्र समोर आलं आहे. अमरावती, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा आणि अकोला या 5 जिल्ह्यातील तब्बल 26 तालुक्यातील 760 गावांमध्ये आपत्तीचे सावट पसरले आहे. या काळात सुमारे 8,000 घरांची पडझड झाली आहे. 2,29,315 हेक्टर क्षेत्रातील तूर, कपाशी, सोयाबीनसह फळ पिके व भाजीपाला पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.
या नैसर्गिक आपत्तीत 26 जणांना आपला जीव गमवावा लागलाय, तर तब्बल 250 गुरांचा मृत्यू झाला आहे. सर्वाधिक नुकसान गेल्या 4 दिवसात झाले असून शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. प्रशासनाच्या मदतीकडे शेतकऱ्यांचे डोळे लागले आहेत, मात्र पीक हानीची भरपाई कधी आणि कितपत मिळणार याबद्दल संभ्रम आहे. सद्यस्थितीत अमरावती जिल्ह्यामध्ये एकूण 6,73,000 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. एकूण सरासरी क्षेत्राच्या 98% क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. दिनांक 13 ऑगस्ट ते 19 ऑगस्ट मध्ये अमरावती जिल्ह्यामध्ये पाऊस जो झाला आहे त्यामध्ये अतिवृष्टीमुळे अमरावतीच्या जवळपास 12 तालुक्यामध्ये पिकं याच्यामुळे प्रभावित झालेली आहे. या 12 तालुक्यांमध्ये चांदूर बाजार आणि दर्यापूर या ठिकाणी पिकांची बाधितची हे क्षेत्र जास्त आहे. टोटल जिल्ह्यामध्ये आतापर्यंत एकूण या 13 ते 19 ऑगस्ट दरम्यान 26,558 हेक्टर क्षेत्रावर पिकं बाधित झाल्याचं तालुका स्तरावरून आम्हाला अद्याप रिपोर्टिंग आहे. याच्यामध्ये सोयाबीन, कापूस, तूर आणि काही प्रमाणात संत्रा पिकाचं नुकसानीचं अहवाल आम्हाला कळवण्यात आले आहेत. या ठिकाणी शेतकरी बंधूंना आम्ही कृषी विभागाच्या वतीने आवाहन करतो की ज्या ठिकाणी शेतामध्ये पाणी साचलेलं असेल त्या ठिकाणी उताराच्या दिशेने पाणी शेतातून बाहेर काढून द्यावे किंवा चर काढून शेतातून पाणी बाहेर काढून द्यावे. ज्या ठिकाणी पिकाला अशा वेळेस मुळाशी श्वासोच्छवासामुळे पिकाशी हवा खेळती राहत नाही, त्यावेळेला 13-045 तसेच 052-34 सारखे खत फवारणीचा विद्यापीठाचा सुद्धा या ठिकाणी सोयाबीन पिकावर सल्ला देण्यात येतो. पश्चिम विदर्भातील ही आकडेवारी धक्कादायक आहे. शेतकऱ्यांच्या हातची पिके उद्ध्वस्त झाली आहेत. शेतकरी हवालदिल झालेले असताना प्रशासनाने तातडीने मदतीसाठी पुढे यावं हीच शेतकऱ्यांची अपेक्षा. सर्वत्र दहीहंडीचा उत्सव शिगेला पोहोचला आहे आणि यामध्ये राजकीय पक्षांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमांचीही भर पडली आहे. अमरावतीमध्ये शिवसेनेने गाडगेनगर येथे भव्य दहीहंडीचे आयोजन केले आहे. या दहीहंडीसाठी लाखो रुपयांची बक्षिसे ठेवण्यात आली, पण उत्साहाच्या भरात झालेल्या एका चुकीमुळे आयोजकांना जेसीबी बोलवावा लागला. काय घडलं नेमकं जाणून घेऊया. अमरावतीमधील गाडगेनगर येथील गाडगेबाबा महाराजांच्या मंदिरासमोरील प्रांगण दहीहंडीच्या उत्साहाने गजबजून गेले आहे. शिवसेनेने आयोजित केलेल्या या दहीहंडी स्पर्धेत गोविंदा पथकांसाठी मोठं बक्षीस ठेवण्यात आलं आहे. प्रथम पारितोषिक 1,51,000, द्वितीय 1 लाख आणि तृतीय 51,000 असं घसघसीत बक्षीस असल्याने अनेक गोविंदा पथक या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. फ्रेंड्स पथक, धामणगाव रेल्वे, कालभैरव पथक अशा एकूण 5 गोविंदा पथकांनी या स्पर्धेत हजेरी लावली आहे. शिवसेनेचे महानगर प्रमुख संतोष बद्रे यांच्या नेतृत्वात हा सोहळा पार पडत आहे आणि शिवसेनेचे अनेक पदाधिकारीही मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. मात्र दहीहंडीकरिता वापरल्या जाणाऱ्या क्रेनसाठी जागा योग्य नसल्याने एक मोठी अडचण निर्माण झाली. मैदानावर पाण्यामुळे चिखल झाला होता आणि त्यातच दहीहंडी टांगलेली क्रेन फसली. या क्रेनला बाहेर काढण्याकरिता खूप प्रयत्न करावे लागले, परंतु शेवटी जेसीबी बोलावल्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. ही घटना उत्साही वातावरणात एक छोटासा व्यत्यय ठरली, परंतु लवकरच जेसीबीच्या मदतीने क्रेनला बाहेर काढण्यात आला आणि दहीहंडीचा सोहळा पुन्हा एकदा सुरू झाला. दहीहंडीचा उत्साह, लाखो रुपयांची बक्षिसे आणि गोविंदा पथकांचा थरार या सर्वांच्या जोडीला क्रेन फसण्याची घटना हा एक छोटासा अपघात होता. पण या निमित्ताने कार्यक्रमाच्या नियोजनातील त्रुटी समोर आली. मात्र तातडीने केलेल्या उपाययोजनांमुळे हा सोहळा पुन्हा सुरू झाला आणि गोविंदा पथकांचा उत्साह कायम राहिला. भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. तपोवन पासून फक्त 1.5 किलोमीटर अंतरावर राधानगरी लेआउट लेक व्ह्यू प्लॉट सह मोजकेच प्लॉट शिल्लक. त्वरित संपर्क करा 9930070667 किंवा 7620433325 या क्रमांकावर. वर्षभर शेतात आपल्या सोबतीला राबणाऱ्या मुक्या दोस्तांसाठी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे पोळा. येत्या 22 ऑगस्ट रोजी बळीराजाचा लाडका सण पोळा साजरा होणार आहे. या सणासाठी शेतकऱ्यांनी आपल्या सर्जा राजाला सजवण्यासाठी बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी गर्दी केली आहे. बैल आणि शेतकऱ्यांच्या अतूट नात्याची ही गोष्ट. पोळा शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा सण
वर्षभर शेतात आपल्यासोबत खांद्याला खांदा लावून कष्ट करणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस. पिठोरी अमावस्येच्या या दिवशी आपल्या लाडक्या सर्जा राजाला सजवण्याकरिता शेतकऱ्यांची बाजारात लगबग सुरू झाली आहे. बाजारपेठा विविध प्रकारच्या सजावटीच्या सामानाने गजबजून गेल्या आहेत. गोंडे घुंगराच्या माळा, शिंगासाठी बेगडे, नक्षीदार झूल, चाबूक आणि तोडे अशा अनेक वस्तूंनी बाजारपेठा सजल्या आहेत. पाऊस चांगला झाला तरी शेतकरी मोठ्या मनाने खरेदी करतात आणि यंदा जिल्ह्याच्या काही भागात चांगला पाऊस झाल्याने खरेदीचा उत्साह मोठा आहे. प्रत्येक शेतकरी आपल्या ऐपतीनुसार आपल्या सर्जा राजाला नवी आभूषणे खरेदी करतात. पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे धानपुरा मोठ्या उत्साहात साजरा होतो आणि लहान मुलांचा हा खास सण आहे. अमरावतीमध्ये धानपुरासाठी लहान मुलांचे लाकडी बैल बाजारात दाखल झाले आहेत. 100 रुपयांपासून ते 500 रुपयांपर्यंतच्या या बैलांच्या जोड्या विकत घेण्यासाठी लहानग्यांनीही मोठी गर्दी केली आहे. पोळा हा सण संपूर्ण महाराष्ट्रासह संपूर्ण आपल्या भारत देशामध्ये साजरा करण्यात येतो. पोळा सण हा खास बैलांसाठी आणि पोळा सण म्हटलं की लहान बालकांचा सण सुद्धा मोठ्या प्रमाणात साजरा होत असतो, म्हणजेच तान्हापोळा. याच तान्हापोळ्यासाठी आता संपूर्ण बाजारपेठामध्ये आपण जर एकंदरीत बघितलं तर आता छोट्या बालकांसाठी छोटे छोटे बैल जे आहेत साजलेले आहेत. संपूर्ण आपण अमरावतीच्या मार्केटमध्ये सध्या जर बघितलं तर संपूर्ण मार्केटमध्ये तान्हापोळ्यासाठी बैल लहान बालकांसाठी उपलब्ध झालेले आहेत. मोठ्या प्रमाणात आपण बघू शकता वेगवेगळ्या रंगाचे वेगवेगळ्या बांध्याचे बैल आपल्याला इथून दिसून येत आहे. उद्या संपूर्ण भारतामध्ये पोळा हा सण साजरा होणार आहे आणि पर्वाला लहान बालकांचा पोळा सुद्धा मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. चांगला पोळा ज्याला पोळा मोठ्या प्रमाणात आपण काही व्यावसायिकांशी जाणून घेऊया कशा पद्धतीचा याचा दर राहणार आहे आणि कशा पद्धतीची विक्री त्यांची सध्या सुरू आहे. काय सांगाल, काय नाव होतं आपलं? विकास आणि आठवडे. किती वर्षापासून हा व्यवसाय करता आपण? जवळपास 4 ते 5 वर्षापासून. काय सांगाल, कशा पद्धतीची विक्री सुरू आहे, कशा पद्धतीचे भाव आहे, कशा पद्धतीचे भावाचे बैल आपल्याकडे सध्या उपलब्ध आहे? तरी यावर्षी तर जास्त म्हणजे गिरायकी तेवढ्या पद्धतीत नाही आहे आणि त्या पद्धतीनं गिराईक म्हणजे कस्टमर तेवढे रेट पण देत आहे कस्टमर. ते कारण काय असेल नेमकं? म्हणजे भरपूर मात्रात दुकानं लागलेली आहे आणि उत्पादकाचं जास्त प्रमाण वाढलेलं आहे त्याच्यामुळं आणि रीच झालेलं आहे आणि ऑनलाईन पण जास्त पद्धती झाल्या आहे त्याच्यामुळं म्हणजे गर्दीत लोक कमी येत आहेत. त्याच्यामुळं गिरायकी म्हणजे थोडी मार खाते. नक्कीच संपूर्ण अमरावती बाजारपेठांमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात तान्हापोळ्याचे जे आहेत मार्केटमध्ये सध्या लहान बैल सजलेले आहेत. आणि दुसरं नेमकं कारण आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो, संपूर्ण महाराष्ट्रासह विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात जे आहे तर पाऊस कोसळला त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची यावर्षीचा पोळा जो आहे तो धुमकात जाण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात बाजारपेठांमध्ये गर्दीसुद्धा कमी पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅन प्रदीप इंगोलेसह मी रोहित खरे पाहत आहात. पोळा आणि धानपुरा हे दोन्ही सण फक्त बैलांच्या कृतज्ञतेपुरते मर्यादित नाही, तर शेतकरी आणि मुलांच्या उत्साहाचे प्रतीक आहे. पोळा हा शेतकऱ्यांच्या कष्टाला आणि त्यांच्या सोबत्याला दिलेला मान आहे, तर धानपुरा बालकांच्या निरागस आणि आनंदाची परंपरेची जपवणूक करणारा सण आहे. धारणी नगर पंचायत क्षेत्रातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रभाग क्रमांक 6 मध्ये एका घरात खाटेवर झोपलेल्या अवस्थेत एका महिलेचा मृतदेह आढळला. धारणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून तपास सुरू केलाय. मृत्यूचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे. धारणी नगर पंचायत कार्यालय अंतर्गत प्रभाग क्रमांक 6 मध्ये सकाळी एक दुःखद घटना घडली. जुन्या कॉलेज जवळ एका घरात खाटेवर झोपलेल्या अवस्थेत एका महिलेचा मृतदेह आढळून आला. ही महिला मूळची धारणीची असून लग्नानंतर ती मध्य प्रदेशातील पिपलिया प्रीतमपूर येथे राहत होती. राखी पौर्णिमेसाठी ती आपल्या मुलासोबत धारणी इथे आली होती. या घटनेची माहिती मिळताच धारणी पोलीस स्टेशनचे ठाणेदार अवतार सिंग चव्हाण, PSI सतीश झालटे, ASI कासदेकर, ASI जांबू आणि महिला पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू आहे. हा मृत्यू नैसर्गिक आहे की घातपात याबद्दल कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करीत आहेत. तर धारणीतील या घटनेचा पोलीस तपास सुरू आहे. या संबंधित अधिक तपशील पोलीस तपासानंतर समोर येतील. एका बाजूला शिक्षण हे विकासाचं सर्वात मोठं साधन मानलं जातं, पण दुसरीकडे शिक्षणाच्या नावाखाली चाललेला अक्षम्य निष्काळजीपणा समोर येत आहे.
मेळघाटमधील आदिवासी विद्यार्थ्यांसाठी चालवल्या जाणाऱ्या आश्रमशाळांची स्थिती किती दयनीय आहे हे अनुसूचित जमाती कल्याण समितीच्या दौऱ्यात उघड झालं आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकडे पूर्णपणे दुर्लक्ष, मूलभूत सुविधांचा अभाव आणि प्रशासकीय अनास्थेमुळे कोट्यवधी रुपयांचा खर्च कसा व्यर्थ जात आहे याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. मेळघाटमधील चिखलदरा तालुक्यातील डोमा येथील शासकीय आश्रमशाळेत अनुसूचित जमाती कल्याण समितीच्या सदस्यांनी अचानक भेट दिली आहे. शाळेची स्थिती पाहून समितीचे सदस्य अक्षरशः चक्रावून गेलेत. एका वर्गखोलीत तब्बल 70 विद्यार्थी कोंबलेले होते आणि 3 विद्यार्थ्यांच्या बेंचवर 6 विद्यार्थी बसलेले होते. ही अवस्था पाहून शिक्षणाचा आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न किती गंभीर आहे हे लक्षात येतं. या शाळेत फक्त विद्यार्थ्यांची संख्याच जास्त नव्हती तर अनेक समस्याही होत्या. वसतिगृहात निवासाची व्यवस्था गुरांप्रमाणे असल्याचं दिसून आलं. डबल डेकर पलंगावर चढण्यासाठी शिड्या नाहीत. फुटलेल्या खिडक्यांमुळे पावसाचं पाणी आत येऊन विद्यार्थ्यांच्या गाद्या ओल्या झाल्या आहेत. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे लाखो रुपये खर्च करूनही विद्यार्थ्यांना पुस्तके आणि गणवेश मिळालेला नाही, ज्यामुळे त्यांच्या शिक्षणाची पातळी अत्यंत खालावलेली दिसली. समितीच्या सदस्यांनी 11वीच्या विद्यार्थ्यांना डेट ऑफ बर्थ विचारलं तर त्याला फक्त वर्ष सांगता आलं. स्टँड अप म्हटल्यावर स्टँड ॲप्स असा उच्चार विद्यार्थ्यांनी केला. यावरूनच शिक्षणाचा दर्जा किती खालावला आहे हे स्पष्ट होतंय. या सर्व गंभीर परिस्थितीवर समितीचे अध्यक्ष आमदार दौलत दरोडा यांनी तीव्र संताप व्यक्त केलाय आणि तातडीने चौकशी समिती नेमून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. मेळघाटातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ सुरू आहे. याकडे आता प्रशासनाने गंभीरपणे लक्ष देणे आवश्यक आहे. मेळघाटातील या आश्रमशाळांची अवस्था ही केवळ एक घटना नाही तर संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेच्या ढिसाळ कारभाराचं एक बोलकं उदाहरण आहे. आदिवासी विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी असा अक्षम्य खेळ चालणार नाही. संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे आणि या आश्रमशाळांमध्ये तात्काळ सुधारणा घडवून आणल्या पाहिजे, जेणेकरून या विद्यार्थ्यांनाही दर्जेदार शिक्षण मिळेल. सध्या पावसाळ्यामुळे राज्यभरात अनेक ठिकाणी रस्त्यांची दुरावस्था झाल्याचे चित्र समोर येत आहे. असाच एक धक्कादायक प्रकार अमरावती जिल्ह्यातील कुरुम ते मधापुरी मार्गावरून समोर येत आहे. या मार्गावरील मोठे खड्डे आणि पाण्यामुळे रस्ता पूर्णपणे वाहून गेल्याने इथल्या नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. या समस्येकडे प्रशासनाचे दुर्लक्ष का होत आहे यावर अधिक माहिती जाणून घेऊया. अमरावती जिल्ह्यातील कुरुम रेल्वे स्टेशन ते मधापुरी हा मार्ग दुरावस्थेमुळे चर्चेत आहे. हा रस्ता केवळ गावातील लोकांसाठीच नाही तर विद्यार्थी, शेतकरी आणि रेल्वे कर्मचाऱ्यांसाठीही एक महत्त्वाचा दुवा आहे. मात्र पावसाळ्यामुळे या रस्त्यावर जागोजागी मोठे खड्डे पडले आहेत आणि शेतातील पाणी थेट रस्त्यावर आल्यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला आहे. आपण बघितले की रस्त्यावर चिखल आणि पाण्याचे साम्राज्य पसरले आहेत. ज्येष्ठ नागरिकांना या चिखलातून चालणे जवळजवळ अशक्य झाले आहेत. अनेक वाहने या खड्ड्यांमध्ये अडकत आहेत, ज्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार या रस्त्याची अवस्था इतकी बिकट झाली आहे की नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतोय. स्थानिक प्रशासनाने याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचा आरोपही नागरिक करीत आहेत. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी जोर धरत आहे. विशेष म्हणजे कुरुम रेल्वे स्टेशन प्रशासनानेही या समस्येबद्दल मधापुरीच्या ग्रामसेवकांना निवेदन देण्याची माहिती समोर आली आहे. आता यावर प्रशासन कधी लक्ष देणार आणि नागरिकांना या त्रासातून कधी मुक्ती मिळणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. आर्थिक अडचणीत सापडलेल्या निराधार आणि वृद्ध नागरिकांना मदतीचा हात देणाऱ्या श्रावणबाळ योजनेचे मानधन गेल्या 7 ते 8 महिन्यांपासून मिळालेच नाहीये. चांदूर रेल्वे शहरासह तालुक्यातील अनेक लाभार्थ्यांनी हीच अवस्था आहे. या विरोधात आता अनेक पक्षाचे पदाधिकारी एकवटले असून त्यांनी थेट तहसीलदार कार्यालयावर धडक दिली आहे. अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे शहरासह तालुक्यात संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना आणि अपंग व्यक्तींसाठीच्या योजनेचे मानधन अनेक लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर गेल्या 7 ते 8 महिन्यांपासून जमा झालेले नाही. यामुळे अनेक लाभार्थ्यांना दैनंदिन खर्च चालविणे, औषधोपचार करणे आणि घरगुती जबाबदाऱ्या पार पडणे कठीण झालं आहे. या गंभीर समस्येवर तोडगा काढण्याकरिता आम आदमी पक्ष, शिवसेना, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि जनता दल यांसारख्या विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी तहसील कार्यालयावर धडक दिली आहे. आप नेते नितीन गवडी यांच्या नेतृत्वाखालील या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार पूजा माटोडी यांना निवेदन दिलेत. त्यांनी या निवेदनातून मागणी केली आहे की लाभार्थ्यांचे थकीत मानधन तातडीने मंजूर करावेत
आणि ज्यांच्या तक्रारी आहेत त्यांच्यासाठी एक विशेष कक्ष तयार करावा. या आठवड्यात मानधन जमा न झाल्यास 25 ऑगस्ट रोजी तहसीलदारांच्या दालनात लाभार्थ्यांसह बैठा सत्याग्रह आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. आज आम्ही आम आदमी पार्टी, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, भाकप, जनता दल असे पक्ष म्हणून एक निवेदन दिलं. आमच्याकडे अनेक लाभार्थ्यांची तक्रार आहे की त्यांना 6-6, 8-8 महिन्यापासून त्यांचं मानधन मिळालं नाही आहे. संजय गांधी श्रावणबाळ योजना आणि त्यांची अत्यंत हलाखीची परिस्थिती आहे. त्यांना औषधालाही पैसे नाही आहेत. त्या म्हाताऱ्यांनी जाव कुठे, ते यांच्या कार्यालयात चक्रा मारतात. इथून त्यांना उत्तर बरोबर भेटत नाहीत. आज जे काही आधार कार्ड अमुक लिंक करायचे असेल बँकाचं, तर यांनी एक वेगळा कक्ष तयार करून हा निकाली काढायचा होता हा प्रश्न, पण यांच्याकडून ते काही झालेलं नाही आहे आणि त्यांना वाऱ्यावर सोडलेलं आहे. ती म्हातारी मंडळी आता जाऊ कुठं? आणि यांना न्याय न मिळाल्यामुळे आम्ही आज निवेदन दिलं. 22 तारखेपर्यंत त्यांचे 6-8 महिन्याचे पैसे आले तर ठीक, नाही तर 25 तारखेला बैठा सत्याग्रह या तहसीलदाराच्या दालनात आम्ही सगळे पक्ष, संघटना आणि ते लाभार्थी घेऊन इथे करणार. थकीत मानधनामुळे त्रस्त झालेल्या लाभार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आता विविध पक्ष मैदानात उतरले आहेत. या समस्येवर लवकरात लवकर तोडगा निघेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. अकोला शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. महानगरपालिकेजवळ उभी असलेली दुचाकी अचानक पेट घेऊन धगधगू लागली आणि परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. मात्र स्थानिक नागरिकांनी तात्काळ धाव घेतली, पाणी टाकून आग आटोक्यात आणली आणि मोठी दुर्घटना टळली. अकोला शहरातील महानगरपालिकेजवळील मुख्य रस्त्यावर उभी असलेली दुचाकी अचानक पेट घेऊन धगधगू लागली. दुचाकीतून अचानक निघालेल्या धूर आणि ज्वालांमुळे क्षणातच परिसरात गोंधळ उडाला. या आगीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तात्काळ धाव घेतली. स्वतःच्या प्रयत्नातून पाणी टाकून आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न त्यांनी केला. नागरिकांच्या सतर्कतेमुळे आग मोठ्या प्रमाणावर पसरली नाही आणि मोठा अनर्थ टळला. या दरम्यान नागरिकांनी अग्निशमक विभागाला तात्काळ माहिती दिली. काही वेळातच अग्निशमक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यात आणि उर्वरित आगीवर नियंत्रण मिळवलेत. मिळालेल्या माहितीनुसार दुचाकीला लागलेल्या आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र प्राथमिक अंदाजानुसार ही आग विद्युत शॉर्ट सर्किट किंवा पेट्रोल गळतीमुळे लागली असावी अशी शक्यता वर्तवली जात आहे. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र दुचाकीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. नागरिकांच्या जागरूकतेमुळे ही आग वेळेत आटोक्यात आली आणि मोठी दुर्घटना टळली. अग्निशमन विभागाने वेळेवर दाखल होऊन उर्वरित आगही विझवली. मात्र या घटनेमुळे शहरात सुरक्षेचे प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आले आहेत. भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. नागपूर जिल्ह्यातील देवलापारमध्ये घडलेला एक भीषण अपघात. अपघातानंतर आपल्या पत्नीचा मृतदेह दुचाकीवर बांधून नेण्यासाठी संघर्ष करणाऱ्या पतीच्या आक्रोशाला अखेर उत्तर मिळाले. कृत्रिम बुद्धिमत्तेचा म्हणजेच एआयच्या मदतीने तब्बल 700 किलोमीटर अंतरावरून आरोपी ट्रक आणि चालकाला शोधून काढण्यात पोलिसांना यश आलंय. 10 ऑगस्ट रोजी मोरफाटा दर्गा शिवारात हृदय पिळून टाकणारा अपघात झालाय. अमित भुरा यादव आपल्या पत्नी ग्यारसी यादव यांच्यासोबत जात असताना एका लाल रंगाच्या टाटा ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. दुर्दैवाने ग्यारसी यादव यांचा जागीच मृत्यू झालाय. परंतु अपघातानंतर आरोपी वाहन पडून गेल्याने गावकऱ्यांचा संताप उसळला. न्याय मिळणार का हा प्रश्न सर्वांच्या मनात निर्माण झाला होता. सुरुवातीला पोलिसांकडे कुठलाही पुरावा नव्हता. नंबर प्लेट नाही, साक्ष नाही, आरोपीचा मागमूस नाही. परंतु पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाला नवे वळण मिळाले. मार्वेल नावाच्या कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीचा वापर करून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तासनतास तपासण्यात आलेत. अखेर तपासाला धक्का बसला. अपघात करणारे वाहन म्हणजे लाल रंगाचा टाटा ट्रक क्रमांक UP14 MT 2190 असल्याचे स्पष्ट झालेत. यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई केली. तब्बल 700 किलोमीटर अंतरावर उत्तर प्रदेशमधील फरुखाबाद जिल्ह्यातील नगला खरीक गावात
आरोपी चालक 28 वर्षीय सत्यपाल राजेंद्र याला ट्रकसह पकडण्यात आले. गावकऱ्यांचा विश्वास परत आला की गुन्हेगार कितीही पळाले तरी पोलिसांच्या जाळ्यातून सुटू शकत नाही. निष्पाप महिलेच्या मृत्यूला न्याय मिळवून देत देवलापार पोलिसांनी तंत्रज्ञानाचा वापर करून इतिहास घडवला आहे. एका अपघाताचा तपास सुरुवातीला अशक्य वाटत होता, पण एआयच्या मदतीने पोलिसांनी केवळ आरोपीचाच नाही तर न्यायाचाही शोध लावला. देवलापार पोलिसांच्या या धाडसी कामगिरीमुळे केवळ मृत महिलेच्या कुटुंबाला आधार मिळाला नाही तर संपूर्ण समाजालाही कायद्यावरचा विश्वास परत मिळाला आहे. एका बाजूला शहरांना स्मार्ट सिटी बनवण्याबद्दल बोलले जाते तर दुसरीकडे आजही आपल्या शहरांमध्ये अनेक मूलभूत समस्या तशाच आहेत. अशीच एक गंभीर समस्या म्हणजे मोकाट कुत्र्यांचा वाढलेला हैदोस. नागपूरमध्ये या समस्येने इतके गंभीर रूप धारण केले आहे की आता उच्च न्यायालयाला यात हस्तक्षेप करावा लागला आहे. न्यायालयाने थेट मनपा प्रशासनाला विचारले आहे की या बेजबाबदारपणासाठी जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई का केली जात नाहीये. नागपूरमध्ये मोकाट कुत्र्यांचा वाढता हैदोस दिवसेंदिवस वाढत आहे. या कुत्र्यांच्या हल्ल्यात दररोज अनेक लोक जखमी होत आहेत. या गंभीर परिस्थितीची दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कडक भूमिका घेतली आहे. न्यायालयाने नागपूर महानगरपालिका आणि पोलीस आयुक्तांकडून स्पष्टीकरण मागवले आहेत. न्यायमूर्ती अनिल किलोर आणि अजित कडनेकर यांच्या खंडपीठाने विचारले आहे की अखेर जबाबदार अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई का केली जात नाहीये. न्यायालयाने म्हटले आहे की मोकाट कुत्र्यांवर नियंत्रण मिळवण्याकरिता अनेक कायदेशीर तरतुदी आणि आदेश उपलब्ध आहेत, तरीही परिस्थिती जैसे थे आहे. या विषयावर दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने मनपा आणि पोलीस प्रशासनाला 9 सप्टेंबर पर्यंत एक शपथपत्र दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. व्यावसायिक विजय तालेवार आणि मनोज शाक्य यांनी ही याचिका दाखल करून शहरातील मोकाट कुत्र्यांचा वाढता हैदोस समोर आणला होता. न्यायालयाने मनपाच्या अतिरिक्त आयुक्तांपासून ते सर्व झोनमधील सहाय्यक आयुक्त, उपायुक्त आणि पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांपर्यंत त्या सर्व जबाबदार अधिकाऱ्यांची नावे घेऊन विचारले आहे की त्यांच्या उपस्थितीतही या समस्येवर नियंत्रण का मिळवता आले नाही. हे स्पष्ट आहे की प्रशासनाकडनं गंभीर हलगर्जीपणा केला जात आहे, ज्याचा फटका शहरातील नागरिकांना सहन करावा लागतोय. आता न्यायालयाच्या या कठोर भूमिकेनंतर प्रशासन कोणती पावले उचलते आणि नागपूरच्या लोकांना या त्रासातून कधी मुक्ती मिळते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. ही केवळ नागपूरचीच नाही तर देशातील इतर अनेक शहरांची ही कहाणी आहे. जेव्हा जनतेची हाक ऐकली जात नाही तेव्हा न्यायव्यवस्थेला हस्तक्षेप करावा लागतो. न्यायालयाचा हा निर्णय एक आदर्श उदाहरण बनू शकतो आणि अधिकाऱ्यांना त्यांच्या जबाबदाऱ्यांची जाणीव करून देऊ शकतो. आता मनपा प्रशासन आणि पोलीस आयुक्तांवर हे अवलंबून आहे या आदेशाचे पालन कसे करतात आणि नागरिकांची सुरक्षा कशी सुनिश्चित करतात. मध्य प्रदेशातून कामानिमित्त अमरावतीमध्ये आलेल्या एका तरुणाचा रहस्यमयरित्या मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. आपल्या कंपनीच्या कामासाठी आलेला हा तरुण एका हॉटेलमध्ये मृतावस्थेत आढळला. या घटनेने परिसरात आणि त्याच्या सहकाऱ्यांमध्ये शोककळा पसरली आहे. नेमकी ही घटना कशी घडली आणि पोलीस या प्रकरणी काय तपास करीत आहेत जाणून घेऊया. मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातील रहिवासी असलेला अजित पुष्पेंद्र प्रताप हा तरुण एका कंपनीत मॅनेजर म्हणून कार्यरत होता. कंपनीच्या महत्वाच्या कामानिमित्त 20 ऑगस्ट रोजी तो अमरावतीमध्ये आला होता. त्याने हमालपुरा परिसरातील श्रीहरी हॉटेलमध्ये मुक्काम केला. सर्व काही सामान्य असताना सकाळी अचानक ही धक्कादायक बातमी समोर आली. सकाळी 10:30च्या सुमारास अजितचे सहकारी त्याला भेटण्यासाठी त्याच्या खोलीत गेले. दरवाजा उघडताच त्यांना तो मृतावस्थेत आढळला. तात्काळ त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. डॉक्टरांच्या प्राथमिक अंदाजानुसार हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्याचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे. अचानक घडलेल्या या घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अवघ्या काही तासांपूर्वी कामासाठी उत्साहाने आलेला तरुण आज कायमचा निघून गेलाय. राजापेठ पोलीस या संपूर्ण प्रकरणाची कसून चौकशी करीत आहेत. अजितच्या मृत्यूमागचं नेमकं कारण शोधण्याचा प्रयत्न पोलीस करीत आहेत. कंपनीच्या कामासाठी परक्या शहरात आलेल्या एका तरुणाचा असा अचानक मृत्यू होणं ही खरंच दुर्दैवी घटना आहे. डॉक्टरांनी जरी हृदयविकाराचा झटका हे प्राथमिक कारण दिलं असलं तरी पोलीस तपासातूनच या मृत्यूमागचं खरं कारण समोर येईल. या घटनेने त्यांच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. रेल्वे स्टेशनवर अनेकदा वेळेवर गाडी पकडण्याच्या घाईत प्रवासी आपला जीव धोक्यात घालतात. असाच एक थरारक प्रसंग गोंदिया स्टेशनवर घडला, जिथे एका निष्पाप प्रवाशाचा जीव वाचवण्यासाठी एका रेल्वे सुरक्षा कर्मचाऱ्याने आपल्या जीवाची बाजी लावली. ऑपरेशन जीवन रक्षा अंतर्गत घडलेल्या या घटनेने पुन्हा एकदा रेल्वे सुरक्षा दलाचे कर्तव्य आणि धाडस समोर आले आहे.
20 ऑगस्ट रोजी गोंदिया रेल्वे स्टेशनवरील प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वर नेहमीप्रमाणे वर्दळ सुरू होती. त्याच वेळी 12:130 क्रमांकाची आझाद हिंद एक्सप्रेस निघाली. एका बाजूला ट्रेनचा वेग वाढत होता आणि दुसऱ्या बाजूला एक वृद्ध प्रवासी धावत्या गाडीत चढण्याचा प्रयत्न करीत होता. परंतु त्याचा तोल गेला आणि तो गाडी आणि प्लॅटफॉर्म यांच्यामध्ये अडकून फरकटत चालला होता. समोरच्या या भयानक दृश्याने सगळ्यांचा थरकाप उडाला. हा प्रकार पाहताच कर्तव्य बजावत असलेले रेल्वे सुरक्षा दलाचे आरक्षक ख्यालीराम खोकर यांनी क्षणाचाही विलंब न लावता धाव घेतली. त्यांनी मोठ्या हिमतीने आणि प्रसंगावधानामुळे त्या प्रवाशाला बाहेर खेचले आणि त्याचा जीव वाचवला. आरक्षकाच्या या धाडसामुळे एका क्षणात एक मोठी दुर्घटना टळली. ट्रेन मॅनेजरने तात्काळ ट्रेन थांबवली. थोड्याशा जखमा वगळता प्रवासी सुखरूप होता आणि त्याने आपला पुढील प्रवास सुरू ठेवला. ही संपूर्ण घटना स्टेशनवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेने रेल्वे सुरक्षा दलाच्या ऑपरेशन जीवन रक्षा या मोहिमेची यशस्वीता सिद्ध केली आहे. रेल्वे सुरक्षा दल सतत प्रवाशांना जागरूक करीत असते की धावत्या गाडीत चढणे उतरणे किती धोकादायक असू शकते, कारण केवळ तुमचाच नाही तर इतरांचाही जीव धोक्यात येऊ शकतो. रेल्वे सुरक्षा दलाचे आरक्षक ख्यालीराम खोकर यांचे हे कार्य खरोखरच प्रशंसनीय आहे. त्यांनी दाखवलेली समयसूचकता, धाडस आणि कर्तव्यनिष्ठा यामुळे एका प्रवाशाचा जीव वाचला. नागपूरची 135 वर्ष जुनी परंपरा आजही तितकाच उत्साहात जिवंत आहे. नागपूरकरांची ओळख ठरलेला मारबत उत्सव आज पारंपरिक पद्धतीने साजरा होत आहे. पिवळी आणि काळी अशा 2 मारबतांचा भव्य मिरवणुका शहरभर काढल्या जातात. सामाजिक वाईट प्रथा, भ्रष्टाचार, महागाई आणि आजारपण यांचं दहन करण्याचं प्रतीक म्हणून मारबत जाळण्याची परंपरा आहे. या अनोख्या परंपरेला पाहण्यासाठी हजारो लोक रस्त्यावर उतरतात. नागपूरचा मारबत उत्सव म्हणजे शहराचा आत्मा. 135 वर्षांपासून ही अनोखी परंपरा सुरू असून आजही लोकांच्या श्रद्धेचा व सामाजिक जागृतीचा संदेश देत आहेत. मारबत म्हणजे काय? तर पिवळ्या रंगाची मारबत हा ब्रिटिश सत्ता व महामारक रोगांचे प्रतीक मानला जातो. तर काळी मारबत ही भोसला राजघराण्यातील राणी बांकाबाईच्या ब्रिटिशांपुढे आत्मसमर्पणाच्या कृत्याविरोधातील जनतेच्या आक्रोशाचे प्रतीक आहे. इडा पिडा घेऊन जा गे मारबत या घोषणांसह कागद आणि बांबूंपासून बनवलेले हे पुतळे नागपूरच्या रस्त्यांवरनं 10 किलोमीटर लांब मिरवणुकीत नेले जातात. शेवटी या पुतळ्यांना जाळून समाजातील नकारात्मकता, वाईट प्रथा, आजार, रोग आणि भ्रष्टाचाराचे दहन केल्याचा संदेश दिला जातो. प्रत्येक वर्षी समाजातील तात्कालीन समस्यांना अधोरेखित करणारे बैज्या म्हणजे शुंभंकर तयार केले जातात. यंदा देखील महागाई, मद्यपान, भ्रष्टाचार, बेरोजगारी यांसारख्या विषयांवर लोकांनी बैज्या बनवून मिरवणुकीत प्रदर्शित केलेत आहे. इतवारी, तांडापेठ, नेहरू पुतळा चौक या भागातून निघालेल्या पिवळ्या व काळ्या मारबतांच्या मिरवणुका आज वातावरण भारून टाकत आहेत. पोलिसांनी सुरक्षेची चोख व्यवस्था केली असून पोलीस आयुक्त स्वतः परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. नागपूरचा हा मारबत उत्सव फक्त परंपरा नाही तर सामाजिक संदेश देणारी अनोखी चळवळ आहे. नकारात्मकतेचा नाश आणि सकारात्मकतेचा विजय हेच या उत्सवाचं वैशिष्ट्य. भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. तपोवन पासून फक्त 1.5 किलोमीटर अंतरावर राधानगरी लेआउट लेक व्ह्यू प्लॉट सह मोजकेच प्लॉट शिल्लक. त्वरित संपर्क करा 9930706667 किंवा 7620433325 या क्रमांकावर. कायद्याने गर्भलिंग निदान आणि बेकायदेशीर गर्भपात हा एक गंभीर गुन्हा मानला जातो. मात्र तरीही अशा घटना वारंवार समोर येत आहेत. मालेगाव शहरातून असाच एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे, जिथे सेवाभावी क्लिनिकच्या नावाखाली बेकायदेशीर गर्भपाताचे रॅकेट चालवले जात होते. त्यामुळे स्त्रीभ्रूण हत्येसारख्या गंभीर गुन्ह्यात सहभागी असलेल्या गुन्हेगारांचा पर्दाफाश झालाय. मालेगावच्या सोयगाव या भागातील बच्छाव शॉपिंग सेंटरमध्ये संजीवनी सेवाभावी क्लिनिकच्या नावाखाली एक मोठे रॅकेट सुरू होते. येथे आयुर्वेदिक उपचारांच्या नावाखाली डॉक्टर संदीप सावंत, विनोद जाधव तसेच मदतनीस अश्विनी गायकवाड आणि मनीषा टाकडकर यांसारखे लोक संगनमताने महिलांची बेकायदेशीर सोनोग्राफी करून गर्भलिंग तपासणी करीत होते. मुलगा आहे की मुलगी हे सांगून त्यानंतर बेकायदेशीर गर्भपात करण्याकरिता औषधे आणि साहित्य खरेदी केली जात होते. या बेकायदेशीर कृत्यासाठी मोठ्या प्रमाणात पैसे उकळले जात होते. या माध्यमातून केवळ वैद्यकीय कायद्यांचेच उल्लंघन झाले नाही तर स्त्री भ्रूण हत्यासारख्या गंभीर गुन्ह्यालाही चालना मिळत आहे. या प्रकरणी मालेगाव महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉक्टर जयश्री आहेर
यांनी फिर्याद दाखल केली असून मालेगाव कॅम्प पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा शाखा या प्रकरणाचा सखोल तपास करीत आहेत. या प्रकारामुळे वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून अशा बेकायदेशीर क्लिनिक्सवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. या रॅकेटमध्ये आणखी कोण सहभागी आहेत याचा तपास पोलीस करीत आहेत. सेवाभावीच्या नावाखाली चालवलेला हा बेकायदेशीर धंदा समाजात पसरलेल्या एका गंभीर विकृतीचे दर्शन घडवितो. या प्रकरणात सहभागी असलेल्यांवर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे, जेणेकरून भविष्यात अशा घटनांना आळा बसेल आणि समाजात स्त्री पुरुष समानतेचा संदेश जाईल. गुन्हेगारांचे धाडस वाढले असताना पोलीस यंत्रणा किती सतर्क आहे हे दाखविणारी एक घटना समोर आली आहे. नांदगाव शहरात पुन्हा एकदा सोनसाखळी चोरीची घटना घडली, पण यावेळेस चोरांना पळून जाण्याची संधी मिळाली नाही. पोलिसांच्या तत्परतेमुळे या सोनसाखळी चोरट्यांचा डाव हाणून पाडण्यात आला. नांदगाव शहरात सोनसाखळी चोऱ्यांच्या घटना पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. श्रीरामनगर परिसरात एका मोटरसायकलवरनं जात असलेल्या जोडप्याच्या गळ्यातील सोन्याची साखळी हिसकावून चोरट्यांनी पळ काढलाय. सोमनाथ खतारे, किरण आजबे आणि दिगंबर निकम अशी या तिन्ही आरोपींची नावे आहेत. ही घटना घडल्यानंतर ते मडमाडच्या दिशेने पसार झाले होते, परंतु नांदगाव पोलिसांनी तात्काळ कारवाईची चक्रे फिरवलीत. पोलीस निरीक्षक दिनकर भदाणे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार राजेंद्र मोरे, रवींद्र पवार आणि मुद्दस्सर शेख यांनी तातडीने तपास सुरू केलाय. कोपरगाव पोलिसांची मदत घेऊन त्यांनी तिन्ही आरोपींना जेरबंद केलेत. आरोपींकडनं गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल MH17DB 1265 आणि 5 ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी असा एकूण मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना 25 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या संपूर्ण कारवाईमुळे शहरात पोलिसांच्या तत्परतेचे कौतुक होत आहे, तर दुसरीकडे सोनसाखळी चोरट्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नांदगाव पोलिसांनी दाखवलेली ही तत्परता नक्कीच कौतुकास्पद आहे. या धडाकेबाज कारवाईमुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला असला तरी शहरात वाढत्या सोनसाखळी चोऱ्यांना कायमचा आळा बसेल का हे येणाऱ्या काळातच कळेल. शेतीप्रधान महाराष्ट्राचा एक महत्वाचा सण म्हणजे पोळा. ज्या बैलांच्या मदतीने शेतकरी वर्षभर शेती करतो त्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस. पण यंदा मात्र या सणावरील उत्साहावर विरजण पडण्याचं चित्र पाहायला मिळत आहे. एकेकाळी पोळ्याच्या निमित्ताने गजबजणाऱ्या बाजारपेठा आता ओस पडल्या आहेत. यवतमाळ जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात पोळ्याची तयारी मोठ्या उत्साहात सुरू असते. शेतकऱ्यांचा मित्र असलेल्या बैलांना सजविण्याकरिता लागणाऱ्या वस्तू जसे की कासरे, घुंगरू, झुली, गोंड्या आणि पितळी घंटा यांनी बाजारपेठा फुलून जायच्या. परंतु यावर्षी परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे. बाजारपेठांमध्ये ग्राहकांची गर्दी नाही, व्यापाऱ्यांच्या चेहऱ्यावर उत्साह नाही. आधुनिकतेच्या रेट्यात शेतीला ट्रॅक्टर आणि यांत्रिक अवजारांचा वापर वाढल्यामुळे बैलजोडीची जागा या मशिनरीने घेतली आहे. त्यामुळे साहजिकच बैलांसाठी लागणाऱ्या साहित्याची मागणीही घटली आहे. पुस्तकार आहे. माझं नाव श्रीकृष्ण गोपाळ पाटील आहे. राहणार लिंगापूरगाव, तालुका नेर, जिल्हा यवतमाळ. आज या मेनलाईन मध्ये जी गर्दी बनलेली आहे, सगळे कास्तकार बांधव आहेत. रोज जरी शेतीसाठी तंत्रयंत्र निघत असेल तरी बैलाची बरोबरी कोणतंही तंत्रयंत्र करू शकणार नाही, अशी सगळी कास्तकार लोकांची महत्वाची भूमिका आहे. आणि एवढं नापिकीचं साल, पाणी पाऊस सुद्धा बरोबर नसून मेन लाईन मध्ये एवढी मोठी गर्दी आहे, शेतीला भाव नाही, मालाला भाव नाही, तरी आमचे शेतकरी बांधव लोकांकडून उसनवारीचे पैसे अदले घेऊन सगळा हा शेतीचा सण म्हणून पोळा हा साजरा करतो. आणि शेतकऱ्यासाठी पोळा हा सण जेवढे 12 महिन्यामध्ये सण येत असतील त्या सणापैकी सगळ्यात महत्वाचा सण मानला जातो कास्तकारासाठी, एवढं मी बोलू इच्छितो. या रिपोर्टमधून एक गोष्ट स्पष्ट होती की आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढत असल्यामुळे शेतीचे स्वरूप बदलत आहे. या बदलाचा थेट परिणाम पारंपरिक सण उत्सवांवरही दिसून येत आहे. एकीकडे यंत्रांमुळे शेती सोपी झाली असली तरी दुसरीकडे आपल्या संस्कृतीचा आणि परंपरेचा एक महत्वाचा भाग कुठेतरी हरवत चालला आहे. पारंपरिक पोळा सण पुन्हा एकदा आपल्या पूर्ण उत्साहात साजरा व्हावा यासाठी काहीतरी करण्याची गरज आहे. एका बाजूला निसर्गाच्या रौद्र रूपाचा अनुभव येत असताना दुसऱ्या बाजूला माणुसकीची एक सुखद गोष्ट समोर आली आहे. नांदेड जिल्ह्यात गेल्या 6 दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला. अशात
2 गावांमध्ये जिथे पाणी आणि अंधारामुळे सर्वजण अडकले होते तिथे महसूल प्रशासन आणि वैद्यकीय पथकाने मदतीचा हात दिला. एका गरोदर महिलेला वाचवून त्यांनी एक नवा आदर्श घालून दिला आहे. हा केवळ एक बचाव कार्य नाही तर प्रशासनाच्या संवेदनशीलतेचा विजय आहे. गेले 6 दिवस नांदेड जिल्ह्यात पावसाने कहर केला आहे. हिमायतनगर तालुक्यातील सिरपल्ली आणि डोलारी ही पैनगंगा नदीच्या काठावरची 2 गावे. पैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे या दोन्ही गावांचा जगाशी असलेला संपर्क पूर्णपणे तुटला होता. रस्ते पाण्याखाली गेले होते आणि गावकरी भीतीच्या छायेत होते. त्यांना कोणत्याही प्रकारची मदत पोहोचविणे अशक्य झाले होते. अखेरीस प्रशासनाने या गावांसाठी पाऊल उचलले. महसूल विभागाचे पथक आणि वैद्यकीय पथक बोटीने या गावांमध्ये पोहोचलेत. पथकाने सर्वप्रथम अत्यंत गरज असलेल्या एका गरोदर महिलेला बोटीद्वारे सुरक्षित बाहेर काढले. हा क्षण खरंच खूप महत्वाचा होता. यानंतर वैद्यकीय पथकाने संपूर्ण गावाची तपासणी केली. आजारी रुग्णांवर औषधोपचार केले आणि त्यांना धीर दिला. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार या दोन्ही गावातील सर्व नागरिक सुखरूप आहेत. महसूल प्रशासन गेल्या 6 दिवसांपासून सतत त्यांच्या संपर्कात होते. या बचाव कार्याने हे सिद्ध झाले आहे की संकट कितीही मोठे असले तरी प्रशासनाची तत्परता आणि संवेदनशीलतेमुळे लोकांचे प्राण वाचू शकतात. खरंच जेव्हा निसर्गाचा कोप होतो तेव्हा अशा प्रकारची मदत खूप मोठा आधार देते. या बचाव पथकातील प्रत्येक कर्मचाऱ्याने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता लोकांचे प्राण वाचविले. या घटनेने हे दाखवून दिले की प्रशासनाकडे संकटाच्या वेळी मदतीसाठी धावून जाण्याची क्षमता आणि इच्छाशक्ती दोन्ही आहे. या बचाव कार्याबद्दल आणि त्यांच्या कामगिरीबद्दल खरंच कौतुक केलं जात आहे. जाता जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवर सुद्धा बघू शकता. यामध्ये नेक्स्ट सेटअप बॉक्स नंबर 117, जिओ चॅनल नंबर 872, GTPL चॅनल नंबर 73, फास्ट वे चॅनल नंबर 256 वर बघू शकता. अमरावती जिल्ह्यानंतर विदर्भ आणि महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूजच्या बातमी पाहू शकता. यात छत्रपती संभाजीनगर नेक्स्ट सेटअप बॉक्स नंबर 14, यवतमाळ सेटअप बॉक्स नंबर 12, वाशिम सेटअप बॉक्स नंबर 26, नांदेड सेटअप बॉक्स नंबर 17, माहूर सेटअप बॉक्स नंबर 7, नागपूर GTPL सेटअप बॉक्स नंबर 469 आणि ACN सेटअप बॉक्स नंबर 51, अकोला RRC सेटअप बॉक्स नंबर 899. लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावा. आपण सिटी न्यूज केबल व्यतिरिक्त YouTube, Facebook, Instagram आणि ट्विटरवर सुद्धा बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. YouTube अकाउंट सबस्क्राईब करण्यासाठी सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी बातमी आपल्यापर्यंत पोहोचणार आहे. तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, Instagram आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सअप नंबर खाली स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्र एवढंच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. तोपर्यंत नमस्कार. हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान. जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल. हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है. सिटी न्यूज हमेशा सच के साथ.